आपल्याला थर्ड लेसन आहे त्याचा अभ्यास सुरू करूया. ठीक आहे, कोणाला काय बोलायचंय का? मी सगळं अभ्यासाचं बुक शेअर करू? सांगा. गुड, आपण अभ्यास करूया. एक मिनिट, बुक पण ओपन करते आणि पीपीटी शेअर करते. चला, आता ह्या धड्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या होत्या. रासायनिक अभिक्रिया, तुम्ही हा शब्द म्हटल्या तुमच्या डोळ्यासमोर काही गोष्टी येणार. रासायनिक बदल, भौतिक बदल, बरोबर? ओके, बी ही पीपीटीने इंग्लिश मध्ये लावते, म्हणजे पुस्तक मराठी, पीपीटी इंग्लिश असं दोन्ही होऊन जाईल. ठीक आहे, चलो. इट्स हिअर इन फ्रंट ऑफ अस नाउ. चला, आता आपण पटापट जरा ह्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांना टच करू. सगळ्यात पहिला आहे रासायनिक अभिक्रिया आणि त्याची इक्वेशन्स. तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय असतात? ज्यांच्यामध्ये काही बदल होतात, मूलभूत, अंतर्भूत, म्हणजे बेसिक फंडामेंटल बदल. ते कुठे होतात? व्हेनेवर देयर इज अ केमिकल रिएक्शन, त्याच्यामध्ये काहीतरी अणू किंवा रेणूच्या स्तरावर झालेले बदल असतात. ठीक आहे, ठेवून द्या, आपण नंतर करू. चालेल. तर अशा ह्या रासायनिक अभिक्रिया असतात, त्याच्यामध्ये नक्की काय होत असतं? अणू आणि रेणू यांच्या अभिक्रिया होतात. मूलभूत तिकडे हँकी एक ठेवलेलं. काही मूलभूत रचना असतात एखाद्या पदार्थाच्या, त्याच्यामध्ये अणू आणि रेणूंची एक मांडणी असते. ती मांडणी बदलली की केमिकल रिएक्शन झाली असं आपण म्हणतो. जसं आपण आधीच बघितलं होतं की फिजिकल आणि केमिकल चेंजेस म्हणजे भौतिक आणि रासायनिक बदल. तर भौतिक बदलांमधलं आपलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे आपलं सगळ्यांचं लाडकं बर्फाचं पाणी, पाण्याची वाफ. कोणती स्टेट घ्या, सॉलिड किंवा लिक्विड किंवा गॅस, तीनही स्टेटमध्ये तुम्ही पाणी म्हटलं की त्याचा फॉर्म्युला येतो H2O. त्याच्यामध्ये बदल झालेला नाहीये, म्हणून तो फिजिकल चेंज आहे. पण जसे इथे ही चारही उदाहरणं दिलेली आहेत, कंबशन, ज्वलन. आता याच्यामध्ये काय आहे की हे जे लाकूड आहे हे जाळलं गेलंय. लाकूड जळलं म्हणजेच त्याच्यामध्ये असलेल्या त्या अणुरेणूच्या रचनेमध्ये काहीतरी बदल झाला, म्हणून त्याची राख ही पूर्णपणे वेगळी दिसते, बरोबर? ह्याच्यावर काही वायू पण रिलीज होतात. सम गॅसेस ऑल्सो रिलीज इन द एअर व्हेन देयर इज अ कंबशन. पण ते वायू ह्या वूड मधले म्हणजे ह्या लाकडाचेच काही भाग आहेत जे बाहेर पडलेत एका वेगळ्या फॉर्म मध्ये. म्हणजेच पूर्णपणे लाकडाची रचना बदलली आणि त्याचं रूप बदललं अणू आणि रेणूच्या स्तरावर, म्हणजे तो केमिकल बदल झालेला आहे. तसंच एखादं फळ पिकणं, बरोबर ना? फळ पिकलं म्हणजे जसं उदाहरणार्थ आपण बघितलं तर हिरवा लिंबू पिवळा होतो. तो स्वतःच पिवळा होतो कारण त्याच्यामध्ये काहीतरी रासायनिक बदल घडतात, त्याच्यामधल्या रचना बदलतात, त्याचा रंग बदलतो, त्याची चव बदलते, त्याचा आकार बदलतो, सगळंच बदलतं, बरोबर? ह्या रासायनिक बदलांमुळेच ते होतात. आत्ताच्या घडीला तुमच्या शरीरामध्ये पण खूप सारे रासायनिक बदल घडतात. कसे? तुमच्या शरीरामध्ये डायजेशन सुरू आहे, तुमच्या शरीरामध्ये रेस्पिरेशन सुरू आहे, तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोन्स आणि एन्झाईम्स तयार होतात, तुमच्या बॉडीमध्ये फिरत राहतात. त्याच्यामुळे तुमच्या पण वाढीमध्ये, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी बघण्याच्या परसेप्शन मध्ये पण फरक पडतो. हे सगळे केमिकल चेंजेस तुमच्या बॉडीच्या आत होत आहेत आणि म्हणूनच तर तुम्ही मोठे होत आहे. केमिकल चेंजेस शिवाय तुमची बॉडी कम्प्लीट नाही होणार, बरोबर ना? तुमचा एक सेल म्हणजे काय बरं म्हणतो डिवाइड होतो आणि नवा सेल बनतो. तुम्ही छोटे होतात, न्यूली बॉर्न बेबी तेव्हा एवढे छोटेसे होतात, आता बघा केवढे मोठे झाले, 10वीत गेलाय. तुमच्या आकारमानात बदलला, तुमचा आवाज बदलला, रंग बदलला, तुमचं व्यक्तिमत्व पूर्णपणे बदललं. ह्याला जेवढ्या भौतिक गोष्टी जबाबदार आहेत तेवढ्या अंतर्गत केमिकल चेंजेस सुद्धा जबाबदार आहेत, बरोबर ना? तसंच लोखंड गंजणं हे तर आपलं आवडीचं उदाहरण आहे. लोखंडाची कुठलीही गोष्ट बघा त्याच्यावर लालसर थर जमा होतो, तो काय असतो? गंज. फेरस ऑक्साईड तयार होतं, फेरस म्हणजे लोखंड. फेरस ऑक्साईडमुळे काय होतं? त्याच्यावरती एक असा लेअर बनतो, लेअर म्हणजे पापुद्रा. जेव्हा हा पापुद्रा निघून जातो, खाली पडतो, तेव्हा मागचा खालचा सरफेस पण पुन्हा गंजतो. तो कशामुळे गंजतो? हवा, पाणी, आर्द्रता ह्याच्या संपर्कामध्ये आला की लोखंडाचा भाग गंजतो, बरोबर? आणि जसं मी तुम्हाला म्हटलं डायजेशन, आपल्या पोटामध्ये अनेक पाचक रस असतात. ते पाचक रस काय करतात? काहीतरी केमिकल रिएक्शन करतात. म्हणजेच केमिकल रिएक्शन्स ह्या आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टींमध्ये सुरू असतात, आपल्या आत सुरू असतात. आणि त्याच केमिकल रिएक्शनना जेव्हा आपण मांडतो
सगळ्या नाही, बायोलॉजिकल नाही, आता आपण केमिकल रिएक्शन्स म्हणतो ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली काही केमिकल्स येतील. त्यांचा अभ्यास आपण जेव्हा आता करू तेव्हा तुम्हाला समजेल की ह्या रिएक्शन्स मध्ये इक्वेशन बॅलन्स करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. चांगला धडा आहे हा, छान आहे. हे आपण ऑलरेडी केलेले होते, फिजिकल आणि केमिकल चेंजेस. एक महत्वाची गोष्ट आपण बोललो होतो, जेव्हा केमिकल चेंजेस होतात तेव्हा त्याच्याबरोबर फिजिकल चेंजेस पण होतात. पण आपल्या तक्त्यामध्ये केमिकल चेंज एवढंच फक्त अपेक्षित आहे. पण तुम्ही तुमचा डोका वापरून नक्की विचार करून बघा, जिकडे केमिकल चेंज होतो तिथे नक्की फिजिकल चेंज होतोच, त्याच्याशिवाय तो पूर्ण होतच नाही. तुम्हाला कळेल कसं की केमिकल झालाय, चेंज झालाय, काहीतरी फिजिकल प्रॉपर्टीज बदलायला पाहिजे की नाही, तरच तुम्ही म्हणाल की हा 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 बरोबर दिसतंय. केमिकल चेंज स्वतःच घडत असतो, तो घडला की त्याचं इंडिकेटर म्हणून फिजिकल चेंज असतात. ठीक आहे. आता केमिकल इक्वेशन. Chemical equation is a concise way to represent a chemical reaction. It shows the reactants, products, and relative quantities of each substance involved. कुठल्याही गोष्टीची आपण जेव्हा मांडणी करतो त्या मांडणीतून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी इझिली समजतात. केमिकल इक्वेशन ही मांडणी आहे मूलद्रव्यांची, त्यांच्या प्रमाणाची आणि त्यांच्या जागेची. कोण कोणाबरोबर कशी अभिक्रिया केलं की काय मिळतं हे आपल्याला जे सांगतं ते आहे केमिकल इक्वेशन. रासायनिक समीकरण. समीकरण या शब्दाचा अर्थ आहे सम करणे, समीकरण. डावी बाजू बरोबर उजवी बाजू. इक्वेशन सेम इंग्लिश मध्ये इक्वेट करणे, इक्वल करणे, दोन्हीकडच्या गोष्टींना इक्वल करणे, म्हणून ते इक्वल टूचं साइन देतात ना, बरोबर. डावी बाजू बरोबर उजवी बाजू, एक असं ना गणितामध्ये तुम्ही केलं असेल आधीच. म्हणजेच तुमच्या इक्वेशन मध्ये डावीकडचे आणि उजवीकडचे जे लोक आहेत ते सेम असतात, बरोबर. हेच तुमचं केमिकल इक्वेशन आहे, जे तुम्हाला काय सांगतं रिएक्टंट्स कोणते आणि प्रोडक्ट कोणते. तर तुमच्या इक्वेशनच्या डाव्या बाजूला सगळे असतात ते असतात अभिक्रियाकारक, त्याला आपण रिएक्टंट म्हणतो. रिएक्टंट रिएक्ट करतात आणि ते प्रोडक्ट बनवतात. मग प्रोडक्ट म्हणजे उत्पादिते. रिएक्टंट्स विल गिव्ह यू प्रोडक्ट्स. पण त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी असतात. हे रिएक्टंट्स रिएक्ट करताना कोणत्या फॉर्म मध्ये आहेत, सॉलिड आहेत का लिक्विड आहेत का गॅस. जे प्रोडक्ट बनलेत ते सॉलिड आहेत का लिक्विड आहेत, त्याच्याबरोबर काही खाली प्रेसिपिटेट आहे का वायू म्हणजे गॅस रिलीज झालाय, काय कॅटलिस्ट वापरलाय, उष्णता दिलीये, काय केलंय, ह्या सगळ्याची मांडणी आपल्याला इझिली समजते. आणि इक्वेशन बघितलं की कळतं हो अच्छा हे असं झालंय म्हणजे असं झालंय म्हणजे असं झालंय. सगळं तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही, पॅराग्राफवर पॅराग्राफ लिहायची पण गरज नाही. एक छोटंसं केमिकल इक्वेशन तुम्हाला पूर्णच्या पूर्ण गोष्टीची माहिती देऊन टाकतं. म्हणूनच केमिकल इक्वेशनला खूप महत्व आहे आणि त्याला बॅलन्स करणं तितकंच महत्वाचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही काही गोष्टी असतात. फक्त तुम्ही बघा, ऍक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट, ऍक्वियस सोल्युशन त्याचं ऑफ झिंक सल्फेट विल प्लस कॉपर. The simple way of representing a chemical reaction in words is called as word equation. आपण त्याला शाब्दिक उदाहरण असं म्हणतोय. थोडं जरा वर खाली झाले बरं का. शाब्दिक उदाहरणं, शाब्दिक समीकरणं आणि त्याच्यानंतर रासायनिक समीकरणं, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. शाब्दिक समीकरणामध्ये आपण शब्द वापरतो. ऍक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट, हे मी कसं लिहिणार, CuSO4 आणि ब्रॅकेट मध्ये लिहिणार ऍक्वियस, अर्थ एकच आहे. झिंक डस्ट, ऍक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट. झिंक डस्टला मी लिहिणार Zn आणि इथे इक्वल टू लिहिलं नाहीये, इथे इक्वल टू आहे. इक्वल टूचा अर्थ हे देतं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे ह्यात काही चुका आहेत, आपण जेव्हा आपल्या पुस्तकात बघू तेव्हा त्याला आपण नीट समजून घेऊया. शाब्दिक उदाहरणाकडनं आपण येतो, एक मिनिट, शाब्दिक उदाहरणातनं आपण जरा आपल्या केमिकल रिएक्शन कडे येतो. आता ऑलराईट, चला आपल्या पीपीटी मध्ये आपण इथे होतो शाब्दिक उदाहरणातनं. ऍक्च्युली इथे हे इक्वल टू यायला पाहिजे, मी करून टाकते आता. ठीक आहे. ह्याला आपण म्हणतो शाब्दिक उदाहरण. अ सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिएक्शन इन वर्ड्स इज कॉल्ड एज वर्ड इक्वेशन. आणि वर्ड इक्वेशन आपल्याला वेगवेगळ्या आणि सोप्या पद्धतीने मांडता येतं. थोडंसं खाली घेते.
हे झालं आपलं केमिकल इक्वेशन. त्याच्यामध्ये पण इक्वल टू नाहीये. ठीक आहे, झालं. कॉपर सल्फेट जे वरती लिहिलं होतं त्यालाच आपण कॉपर सल्फेट प्लस झिंक विल गिव्ह यू ZnSO4, ZnSO4 प्लस Cu असं इक्वेशन मांडलं. जे वर शब्द सांगितलं ते खाली केमिकल फॉर्म्युलामध्ये टाकलं. याला रिप्रेझेंटेशनला आपण काय म्हणतो, कंडेन्स फॉर्म, म्हणजे छोटा केलेला. कंडेन्स म्हणजे छोटं केलेलं. केमिकल फॉर्म्युलाला छोटं करून आपण लिहिलेलं आहे. कॉपर सल्फेट हे खूप मोठं नाव आहे. CuSO4 त्याचं शॉर्टकट आहे ना. झिंक डस्ट लिहायच्या ऐवजी मी Zn लिहून टाकलं, मला समजलं काय झालं. झिंक सल्फेट लिहायच्या ऐवजी ZnSO4 लिहिलं आणि कॉपरच्या ऐवजी Cu लिहिलं. मी मोठ्या मोठ्या गोष्टी शॉर्टकट मध्ये लिहिल्या. बरोबर, माझं काम सोपं केलं. मला कमी बोलायला आवडतं म्हणून. पटेल का कोणाला? मला कमी बोलायला आवडतं. आता बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन. तुम्हाला तुमचं केमिकल इक्वेशन बॅलन्स करायचं तर काय करावं लागेल, तुम्हाला बघावं लागेल काय आहे तुमच्या इक्वेशन मध्ये. आयडेंटिफाय द रिएक्टंट्स. रिएक्टंट म्हणून रिएक्टंट जे तुमच्या रिएक्शन मध्ये भाग घेतात ते लोक कोण आहेत सगळे, त्या सगळ्यांना तुम्हाला शोधावं लागेल. मग ठरवावं लागेल की ते काय बनवतायत, किती प्रमाणामध्ये एकत्र येतील तर किती प्रमाणामध्ये बनेल, आणि त्याला बॅलन्स करणं ह्या त्याच्या स्टेप्स आहेत. ठीक आहे, पुढचं आहे टाइप्स ऑफ केमिकल चेंजेस. कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, या सगळ्या मस्त आणि इंटरेस्टिंग इक्वेशन्स आहेत. मी पुस्तकात तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे आता. त्याच्यानंतर डायरेक्ट कॉम्बिनेशन रिएक्शन्स, डिफरंट टाइप्स ऑफ रिएक्शन्स आहेत त्या. नंतर आहे डिकम्पोजिशन, जे वरती दिले ते आपण एक एक एक्सप्लेन करणार आहे. एकेका टाईपला आपण डिटेलमध्ये बघून, सिंगल डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, हे सगळं काय आहे. अच्छा, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक ही पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एंडोथर्मिकचा अर्थ आहे उष्णता शोषून घेणारे, एक्झोथर्मिक म्हणजे उष्णता बाहेर टाकणाऱ्या. अशा सगळ्या प्रोसेसेस त्याच्यामध्ये असतात. आणि मग त्याच्यानंतर असतात रेडॉक्स रिएक्शन्स. रेडॉक्सचा अर्थ आहे रिडक्शन, ऑक्सिडेशन एकाच वेळेला होतं. रेट ऑफ केमिकल रिएक्शन, काय रेटने ते होतात, किती स्पीडने ते होतात. टेम्परेचर, कॅटलिस्ट, पार्टिकल साईज, ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट करतात तुमच्या रिएक्शनला. आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट आहे ऑक्सिडेशन रिडक्शन, म्हणजेच रिडॉक्स रिएक्शन. त्याचे एक्झाम्पल्स करोजन आणि त्याचं प्रिव्हेन्शन, म्हणजेच काय, फेरस आणि ऑक्सिजनची रिएक्शन. रॅन्सिडिटी म्हणजे फूड खराब होणे. ह्या सगळ्या गोष्टी काय 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 आहेत आता पुन्हा पुस्तकात जाऊन बघूया. ठीक आहे, हे सगळे मुद्दे होते जे आपण आता फास्ट फॉरवर्ड मध्ये बघितले. ते पुस्तक शेअर करते म्हणजे तुम्हाला ते नीट मला एक एक करून एक्सप्लेन करता येते. तुम्हाला समजलं ना? तुम्हाला काही बोलायचं का कोणाला? हात वर का केले तुम्ही? हे मुद्दाम शेअरिंग स्टॉप केलं बरं का. इकडनं तिकडे गेले असते ना तर मला मधल्या गोष्टी काही दिसत नाहीत ना स्क्रीन मधल्या. तुम्हाला काही बोलायचं असेल तर मला सांगा. चला, ओके, ऑल राईट. विज्ञान आणि तंत्रज्ञान, आपल्या पुस्तकातला हा धडा. पांडुरंग 30. चला, काय करेक्ट पेज उघडले. रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. बघा, आपण मगाशी इथपर्यंत बोललो भौतिक बदल आणि रासायनिक बदल. आता आपल्याला भौतिक बदल आणि रासायनिक बदल यांची उदाहरणं आणि त्याचे काय काय परिणाम आहेत ते विचारलेले आहेत. की बघा, एक प्रयोग दिलेला आहे, चुनखडी तापवणे. ठीक आहे, काय करायचं आपल्याला, तापमापी बाष्पन पात्र म्हणजे हे, टिवई म्हणजे ट्रायपॉड स्टँड, नरसाळे, परीक्षा नळ्या, बन्सेन बर्नर इत्यादी. आता याच्यात काय टाकलंय आपण, चुनखडी टाकलेली आहे. कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, जस्ताची पूड, सोडियम, असे हे वेगवेगळे 5-6 सॅम्पल घेतलेले आहेत आपण. त्यापैकी 2 ते 4 वेळा तापमापाची साहाय्याने तापमाप मोजून त्याची आपल्याला नोंद करायची. सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला, 1 चमचाभर चुनखडी घ्यायची, कॅल्शियम कार्बोनेट, त्याला मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्या. कॅल्शियम कार्बोनेटला तुम्हाला गरम करायचं. आता कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये जस्ताची पूड घाला. हे दुसरं आहे, हे पहिलं होतं, हे पहिली क्रिया आहे. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही कॉपर सल्फेट मध्ये झिंक टाकलंय. आपल्या पीपीटी मध्ये जी रिएक्शन होती ना तीही होती. बेरियम सल्फेटच्या द्रावणामध्ये पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण घाला. बेरियम सल्फेट प्लस K2CrO4, पोटॅशियम क्रोमेट, हे एक दुसरं द्रावण असतं ऑरेंज कलरचं.
या दोघांना तुम्ही मिक्स केल्यावरती काय होईल? कॅल्शियम क्लोराईड द्रावणामध्ये सोडियम कार्बोनेटचे म्हणजे Na2CO3 चे द्रावण घाला. तुम्हाला 5 वेगवेगळे प्रयोग करून दाखवायला सांगितलेले वेगवेगळ्या याच्यामध्ये. एका बाष्पन पात्रामध्ये थॅलिक अनहायड्रेट घ्या. नळसाळ्याच्या नळीचे तोंड कापसाने बंद करून हे नळसाळे बाष्पन पात्रावर उपडे ठेवा. आता बाष्पन पात्राला तिवईवर लहान निळ्या ज्योतीने उष्णता द्या. तुम्हाला आत काय दिसले? 5 वेगवेगळे प्रयोग तुम्हाला करायला सांगितलेले. चमचाभर चुनखडी तुम्हाला गरम करायला सांगितली. आत्ताच कॅल्शियम कार्बोनेट आहे, तुम्ही त्याला गरम केलं तर यातनं काही वायू बाहेर पडेल का? मला सांगा बरं. CaCO3 आहे त्याचा फॉर्म्युला. मुलांनो जरा विचार करा, CO3 चा ग्रुप आहे, ह्याच्यामधनं एखादा गॅस बाहेर पडू शकतो का? तुम्ही लोक आहात ना का मी एकटीच अभ्यास करतेय? बोला पटापट, विचार करा आणि सांगा. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 ह्याला तुम्ही तापवलंय, उष्णता दिलीये, तर ह्यातनं एखादा वायू बाहेर पडू शकतो का? ऑक्सिजन. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडेल ना, CO2. कॅल्शियम ऑक्साईड बनेल आणि CO2 बनेल, बरोबर ना? लाईम, कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे लाईम, आणि CO2 हा गॅस आहे, CO2 गॅस त्याच्यातनं बाहेर पडेल ना. म्हणजे पहिल्या तुमच्या प्रयोगामध्ये तुम्ही एक पांढऱ्या रंगाचं सोल्युशन घेतलं, त्यातनं काहीतरी गॅस बाहेर पडलाय असं तुम्हाला समजेल. कसं समजेल? त्याच्यावर तुम्ही एखादी मेणबत्ती वगैरे धरली तर ती विझून जाईल. जळलेली मेणबत्ती, जळणारी मेणबत्ती विझते कशा करता? कार्बन डायऑक्साईड गॅस आला की ती विझून जाते, बरोबर ना? आता कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये जास्त तुम्ही घातलं, कॉपर सल्फेटचा रंग वेगळा असतो, CuSO4. हे ब्ल्यू कलरचं सोल्युशन असतं, त्याच्यामध्ये झिंक टाकलं की त्याचा रंग बदलून जाईल. झिंक सल्फेटचा रंग हिरवा नाहीये, कॉपर सल्फेटचा हिरवा आहे. हिरवा, हा. बेरियम सल्फेटच्या द्रावणामध्ये पोटॅशियम क्रोमेट टाकलं, आता बेरियमचा ग्रुप बदलेल आणि K2 च्या इथे ते जाईल, म्हणजे K2SO4 आणि BaCrO4 असा काहीतरी दुसराच एक त्याच्यामध्ये पदार्थ बनेल. काहीतरी रासायनिक अभिक्रिया होत आहे. तुम्हाला समजलं का काय होतंय? तुम्हाला तापमानातला पण बदल त्यांनी नोंदवायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता हे जस्ट इन्फॉर्मेशनसाठी होतं. हे सगळे प्रयोग तुम्ही खरं तर शाळेमध्ये करून बघायला पाहिजे. तुमच्या शाळेमध्ये आहे का प्रयोगशाळा? असेल आणि तुमच्या शिक्षकांनी केलेत का या सगळ्या कृती? नो मॅम, मॅम प्रयोगशाळा आहे पण तिथे घेऊनच जात नाही. हो, सो सॅड. ऍक्च्युली त्यांनी हे केलं पाहिजे, तुम्हाला दाखवलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हे सगळे चित्रामध्ये दाखवलेल्या वस्तू कशा असतात, त्यांची नावं काय हे समजतं. प्रयोगशाळेमध्येच असतं ना. एनिवेज, तुम्ही ह्याचा युट्यूब व्हिडिओ बघू शकता, त्याच्यात ह्या सगळ्या प्रयोगांना दाखवलेले आहे, काय बदल होतात ते पण दाखवलेलं आहे. सगळे आपण इथे दाखवू शकत नाही, आपला वेळ पण जातो आणि ते कधी कधी लोड पण होत नाही. त्याच्या आधी मी ते फार इझिली दाखवायचे, पण आता आपण ते तसं करण्याच्या ऐवजी तुम्ही शोधून काढा असा विचार करतो. ठीक आहे. आता आपल्याला बघा, आपल्या आजूबाजूला अनेक भौतिक आणि रासायनिक बदल होत असतात. त्याच्यामध्ये तापमान, दाब ह्यांच्यासारखे परिमापी म्हणजे पॅरामीटर्स बदलल्यामुळे भौतिक बदल पण होतात. बऱ्याच वेळा भौतिक बदल हा रिव्हर्सिबल असतो. रिव्हर्सिबल म्हणजे प्रत्यावर्ती, जसं पाण्याची वाफ, बरोबर, वाफेचं पाणी, पाण्याचा बर्फ, हे सगळं रिव्हर्सिबल आहे, बदलू शकतं. भौतिक बदलांमध्ये द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते. द्रव्याचे संघटन म्हणजे त्याचं ऍटमिक किंवा मॉलिक्युलर जे काही स्ट्रक्चर आहे ते आहे तसंच राहतं. जसं मी तुम्हाला म्हटलं ते H2Oच राहणार आहे. उदाहरणार्थ बर्फ तापवल्याचे पाण्यात रूपांतर होतं, थंड केल्यावरही बर्फात रूपांतर होतं. या उलट एखाद्या प्रक्रियेमध्ये द्रव्याचे संघटन बदलले तर रासायनिक अभिक्रिया होते, म्हणजे बदल होतात, बरोबर की नाही? जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल असं आपण म्हणतो, तेव्हा संबंधित द्रव्यामध्ये काही रासायनिक अभिक्रिया घडतात, जे आपण ऑलरेडी मगाशी बघितलं होतं. फळं पिकणे किंवा गंज चढणे. आता त्याच्यामध्ये अभिक्रियाकारक किंवा अभिकारक जे लोक त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत आहेत त्यांना असं म्हणतात. आणि रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून जे नवीन बंध तयार होतात ते असतात उत्पादित. त्यांना सोप्या भाषेत म्हणजे इंग्लिशमध्ये रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स असं म्हणतात. आता आपल्याला उदाहरण दिलंय, कोळशाच्या हवेच्या उपस्थितीत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो.
ही रासायनिक अभिक्रिया आहे. कोळसा म्हणजे कार्बन, ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन हवेतला, हे अभिक्रियाकारक आहेत. तर कार्बन डायऑक्साईड त्याचं उत्पादित आहे, बरोबर. हे दाखवण्याकरता आपण त्याचं रासायनिक समीकरण लिहिणार. आता काय होणार आहे, रासायनिक समीकरण कसं असतं, प्रथम एक रासायनिक समीकरण आपल्याला दिलंय, हे तेच जे आपण मगाशी पीपीटी मध्ये बघितलं होतं. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण प्लस जस्ताची भुकटी. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण प्लस जस्त, वरती पण तुम्हाला हाच प्रयोग दिला होता पॉइंट नंबर 2 मध्ये. मग काय झालं, झिंक सल्फेट आणि कॉपर. वरती हे जे लिहिलं होतं हे होतं शाब्दिक समीकरण, जे आपण मगाशी बघितलं होतं. याला म्हणतात रासायनिक समीकरण, बरोबर. हे सोपं आहे त्याच्यापेक्षा. आता ह्याच्यामध्ये जागा फक्त बदललेल्या आहेत. कशा, आय विल शो यू. बघा, हा कॉपर ह्याची जागा बदलून वेगळा झाला इकडे, आणि हा झिंक याची जागा बदलून इकडे आला. खो खो खेळतो ना आपण, ह्याला उठवलं आणि स्वतः हा इकडे जाऊन बसला, हा बिचारा तिकडे जाऊन बसलाय. आता म्हणजेच काय, रासायनिक अभिक्रियेमध्ये त्यांनी एकमेकांची जागा बदलली. ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे, जी खाली आली ना ती तुम्हाला समजेलच. आता याच्यामध्ये काय झालं, हे आहेत अभिक्रियाकारक आणि ही आहेत उत्पादिते. ठीक आहे, त्यालाच रासायनिक बंध तयार झाले असं म्हणतात. ही सगळीची सगळी प्रोसिजर आपल्याला परत पुन्हा डिस्क्राईब करून दिलेली आहे, की डाव्या बाजूला अभिक्रियाकारक असतात आणि उजव्या बाजूला उत्पादित असतात. मध्ये एक बाण असतो, बाण असा ॲरो असतो. ह्याचा अर्थ रिॲक्शन इथे सुरू होऊन इकडे चालली आहे, म्हणजे डावीकडून उजवीकडे चालली आहे. 2 किंवा जास्त अभिक्रियाकारक असतील तर त्याच्यामध्ये आपण प्लस साईन टाकतो. आता अधिक चिन्ह म्हणजे हा अधिक हा अधिक हा, असे 2-3 लोक एकत्र आलेले आहेत. असेच उत्पादितांमध्ये पण असं हा पण बनला, हा पण बनला, हा पण बनला, हे दाखवण्याकरता. रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्याकरता त्यांच्या भौतिक अवस्था पण देतात. बघा इथे लिहिलं ऍक्वियस, पाण्यातलं. झिंक सॉलिड, हे पण ऍक्वियस, हे पण सॉलिड. एक्यू म्हणजे ऍक्वियस म्हणजे पाण्यातलं, एस म्हणजे सॉलिड, एक्यू म्हणजे लिक्विड, आणि जी म्हणजे गॅस. गॅस रिलीज झाला की तिथे जी लिहितात. आता जर तुम्ही त्याला बाहेर उष्णता दिली, त्याला तुम्ही तापवलं, तर त्याच्यावरती एक असा ट्रायंगल काढतात, त्याचा अर्थ उष्णता. जसं की कॅल्शियम कार्बोनेटला तुम्ही उष्णता दिली तर कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 बनतं. हे वरचं पहिलं उदाहरण होतं 5 मधलं. कॅल्शियम कार्बोनेटला तुम्ही उष्णता दिली, पांढरी पुडी, तर काय होतं ते हे. कॉपर सल्फेट प्लस झिंक विल गिव्ह यू ZnSO4 प्लस Cu प्लस उष्णता. ह्या अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर पडली, याला म्हणतात एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झो म्हणजे बाहेर, थर्मल म्हणजे उष्णता, बाहेर उष्णता टाकणारे एक्झोथर्मिक. हे सगळ्यात खाली येणार आहेत, पण मी तुम्हाला उदाहरण सांगून ठेवते, हे तुमच्या बरोबर नंतर लक्षात येईल. ह्या अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर पडते, म्हणजे तुम्ही ह्या एका भांड्यामध्ये कॉपर सल्फेटमध्ये झिंक टाकलं तर ते झिंक सल्फेट बनेल, कॉपर वेगळं होईल आणि ते भांड गरम होईल. तुम्हाला समजेल ओ हो गरम झालं म्हणजे उष्णता बाहेर पडेल, बरोबर ना. आता काही अभिक्रिया घडून येण्याकरता काही विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटी गरजेच्या असतात, त्या आपण तिथे लिहितो. उदाहरणार्थ वनस्पती तेलाची 100 डिग्री सेल्सिअसला तापमानाला निकेल या उत्प्रेरकाच्या सान्निध्यामध्ये हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया होते आणि वनस्पती तूप तयार होते. तेलापासून तूप, हायड्रोजन ऍड केलं की. आता याच्यामध्ये काय लिहिलंय, वनस्पती तेल, तेल आहे म्हणून ते लिक्विड आहे. H2 हा गॅस आहे. 60 डिग्री सेल्सिअस हे एवढंच टेम्परेचर पाहिजे, हे आपण लिहिलेलं आहे. आणि निकेल हा उत्प्रेरक म्हणजे काय, कॅटलिस्ट आहे. आणि त्याच्यातनं काय बनलं, वनस्पती तूप, जे की एक सॉलिड आहे. तुम्ही मला सांगा, ही अभिक्रिया वाचून मला सगळं समजलं की नाही. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट आहे जी बरोबर नाहीये, ज्यातनं आपल्याला पूर्ण माहिती मिळत नाही. ती काय असं सांगा जरा मला. मॅम क्वेश्चन रिपीट. ही रासायनिक अभिक्रिया जी दिलेली आहे आपल्याला, ही इथून इथपर्यंतची, याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे जी इनकम्प्लीट आहे. बाकी सगळी रिएक्शन वगैरे सगळं बरोबर आहे, पण पूर्ण माहिती मिळत नाही आपल्याला एक 2 गोष्टींची. ती काय असेल सांगा बरं.
जरा वरच्या आणि खालच्या अभिक्रिया बघा, आपोआप समजेल. मॅम ते वनस्पती तेल वनस्पती तुपात कसं रूपांतरित झालं? नाही, ते सांगायची गरज नाहीये. ते रूपांतरित झालं हीच अभिक्रिया आहे. खालची रिॲक्शन बघा ना, आपोआप तुम्हाला समजेल वर काहीतरी मिसिंग. मॅम तुम्ही सांगा. काय तुम्ही सांगा. अरे बघा वेड्यांनो, अरे बघा ना, इथे त्यांनी दिलेत ना कॉपर HNO3. इथे काहीच दिलेलं नाही ना वनस्पती तेलाचा फॉर्म्युला ना तुपाचा फॉर्म्युला आहे. हे नाव आहेत ना, इथे कुठे नाव आहेत का बघा, इथे सगळे फॉर्म्युले आहेत. मग इथे नावं का दिली आहेत? का दिली असतील नावं? तेल आणि तूप हे काय केमिकल नाव आहे का? नाही. मग का दिलंय? आपण तेवढा रिॲक्शनचा अभ्यास करतोय, 6व्या मुद्द्यावर आलोय आपण. 6वी रिॲक्शन आहे ही. मग तेल आणि तूप का दिलंय त्यांनी? तेलाचा फॉर्म्युला तुपाचा फॉर्म्युला द्यायला पाहिजे होता ना. हो मॅम. मग का नाही दिला? चुकलं का पुस्तकामध्ये काहीतरी? मॅम ते आपल्याला समजावून कसं फॉर्म्युला दिला. आपल्याला समजावून आपल्याला फॉर्म्युल्याचं काय? फॉर्म्युला दिला असतं तर समजलं असतं म्हणून त्यांना दिले ते. बरोबर आहे. ऐका, वनस्पती तेलाचा फॉर्म्युला खूप मोठा आहे. तसंच वनस्पती तुपाचा फॉर्म्युला पण खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये आणखीन H2 ऍड होतात. म्हणजे एवढे मोठे मॉलिक्युल आहेत की ते काढणं सोपं नाहीये. म्हणून त्याला तेल आणि तूप अशी नावं दिलेली आहेत. आपल्याला समजावं की त्या तेलामध्ये हायड्रोजन गॅस सोडला की तूप बनतं. पण ह्या अभिक्रियेमधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की त्याला कशाची गरज आहे ते इथे लिहिलंय. हे महत्वाचं आहे ह्या अभिक्रियेमध्ये. म्हणून ह्या छोट्या ज्या गोष्टी आजूबाजूच्या त्या साध्या दिलेल्या आहेत. आता फोकस कुठे करायचं? इकडे. किती टेम्परेचर पाहिजे? 60 डिग्री. आणि काय पाहिजे? निकेल पाहिजे. हे असेल तर ही अभिक्रिया होईल. बरोबर? म्हणजेच वनस्पती तेल आणि वनस्पती तूप हे आपण कन्फ्युज होऊ नये म्हणून सोपं करून दिलेलं आहे. नाहीतर ते फार मोठे मोठे मॉलिक्युल आहेत. ठीक आहे. आता अभिक्रिया कारकांविषयी आणि उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्याची सूत्र खाली लिहितात. कॉपर, HNO3. आता HNO3 हे ना आम्ल आहे. आपण ह्याच्यामध्ये हे संहत आम्ल वापरतो. इट्स कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड दॅट वी आर युजिंग. मग हे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे हे कसं सांगायचं? त्याच्या खाली संहत लिहून टाकायचं. खालच्या अभिक्रियेमध्ये त्याच कॉपरची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होते. बघा हा, इथे काय बनलं? CuNO3 ट्वाइस. इथे पण बनलं CuNO3 ट्वाइस. इथे बनला NO2 गॅस. इथे बनला NO गॅस. ह्याच्यामध्ये फरक आहे बघा. तुमची उत्पादितं बदललेली आहेत. तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड वापरलं का तुम्ही वीक ऍसिड वापरलं ह्याच्यावरती अवलंबून आहे की तुमचा NO2 गॅस बनला का NO गॅस बनला. पाण्याचे मॉलिक्युल 2 बनले का 4 बनले हे बॅलेन्सिंगचं काम आहे. ते ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये 8 विरल HNO3 चे रेणू 3 कॉपर बरोबर काम करतात. हे 4च रेणू एका कॉपर बरोबर काम करतात. तुम्हाला प्रमाण समजतंय का? प्रमाणही वेगवेगळं आहे. उत्पादितही वेगवेगळे आहेत. काम करणारे लोक फक्त स्ट्रॉंग आहेत का वीक आहेत ह्याच्यावरती अवलंबून आहे की तुमचा प्रोडक्ट काय बनतो. असं काही नाही. इथे CuNO3 ट्वाइसचा एक रेणू बनला, इथे 3 बनले. आपलं नुकसान नाही झालं. पण 3 रेणूंना काम करण्याकरता 8 रेणू एकत्र आले. तसं बघायला गेलं तर हे जास्त बरं आहे. इथे दोघांना 8 लागतील, इथे तिघांना 8 लागतात. पण तुम्हाला जर NO2 गॅस हवा असेल तर इथे NO गॅस बनलाय. मग ही रिॲक्शन सगळीकडे चालेल असं नाहीये. इथे 2 रेणू बनलेत, इथे 4 रेणू बनलेत. कारण इथे HNO3 तुम्ही वीक वापरलंय, म्हणजे लिक्विड जास्त टाकलेलं वापरलंय. विरलचा अर्थच पाण्यामध्ये टाकलेलं आहे. मग अर्थात पाणी जास्त बनेल ना इथे. ह्या सगळ्या ज्या अभिक्रिया आहेत त्या बघितल्यावरती, निरीक्षण केल्यावरती, वाचल्यावरती समजतं की नुसत्याच शब्दांच्या किंवा त्यांच्या सिम्बॉल्सच्या रचना नाही आहेत त्या. त्याच्यामध्ये खूप काही अर्थ लपलेला असतो. जेव्हा आपण या रिएक्शन्स वाचतो तेच लोक वरती आहेत, तेच लोक खाली आहेत. मग फरक काय? फरक आहे कॉन्सन्ट्रेशन.
उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा डायरेक्टली लिंबू खाता, खूप आंबट असतो, म्हणजे असं होतं ते गिळताना पण आपल्याला जाणवतं की ओ हो किती आंबट आहे हे. पण तेवढाच लिंबू, अर्धा कापलेला लिंबू तुम्ही अर्ध्या कप पाण्यामध्ये मिक्स करून आरामात पिऊ शकता. तेवढं पाणी तुम्हाला पिताना अजिबात त्रास होत नाही, कारण की त्याचं वीक झालंय, म्हणजे काय झालंय, डायल्यूट झालंय. ऍसिडच होतं पण त्यात आपण डायल्यूट केलं, म्हणजे त्याची संहती आपण कमी केली, त्याला विरल केलं. हाच परिणाम आहे की तुम्ही वापरता त्या अभिक्रियाकारकांमध्ये संहत वापरले की विरल वापरले, ह्याच्यावरती अवलंबून आहे की तुमची उत्पादित कशी बनतील आणि किती बनतील. बरोबर की नाही? हे बघा, या धड्यामध्ये खूप काही गोष्टी अशा आहेत ज्या अशाच वाचून सुटू शकतात, त्या एवढ्या डिटेलमध्ये बघायची पण गरज नाहीये. पण मग ती केमिस्ट्रीची मजा नाहीये. केमिस्ट्री इज फन. जर तुम्हाला ते समजलं की काय मजा आहे, ती लपलेली मजा तुम्ही शोधलीत तर तुम्ही केमिस्ट्री जिंकलात. ओके नाही? आता बघा, सोडियम क्लोराईडचे द्रावण शंकुपात्रात घ्या आणि त्याच्यात सिल्वर नायट्रेटचे द्रावण परीक्षा नळीत घ्या. अरे हा तर तुमच्या 8वीतला प्रयोग आहे. 8वी नाही, 9वी हो मध्ये, मॅम. 9वीतलं सेम हो चित्र आहे. म्हणले. 9वी मध्ये होतं हे. हो मॅम. AgNO3 प्लस NaCl will give you AgCl प्लस NaNO3. दोघांचं वजन सारखं आहे, म्हणजे हा द्रव्य अक्षतेचा नियम आहे. आपल्याला होता मागच्या वर्षी, पुढच्या वर्षी पण येणारे 11वीला तुम्हाला. द्रव्य अक्षतेचा नियम तो हाच आहे. काय झालं याच्यामध्ये, हिरव्या रंगाचं सोल्युशन, त्याच्यामध्ये ह्या बाटलीतलं सोल्युशन पण पडलं. बाटली नाही, टेस्ट ट्यूब. दोघांना मिक्स केलं तुम्ही. बघा, ह्याची उंची वाढली इथे, म्हणजे 2 मिक्स झाले. ह्याच्यामध्ये आता काही नाहीये आणि दोघांचाही रंग ट्रान्सपरंट आहे, म्हणजे जे सोल्युशन बनलं तर ह्यांची रासायनिक अभिक्रिया करून झालेला काहीतरी नवीनच प्रोडक्ट आहे, त्याला रंग नाहीये, पण सगळ्यांचं टोटल वजन सेम आहे. बरोबर ना? ह्याच्या वजनामध्ये काही बदल झाला का? नाही. द्रव्य अक्षतेचा नियम हे आहे त्याचं शाब्दिक समीकरण आणि हे आहे त्याचं रासायनिक समीकरण. AgCl म्हणजे सिल्वर क्लोराईड आणि खालच्या बाजूचा जो ॲरो आहे त्याला म्हणतात प्रेसिपिटेट. त्याला इंग्लिशमध्ये पीपीटी लिहितात. पीपीटी म्हणजे अवक्षेप. पीपीटी म्हणजे मी तुम्हाला दाखवते ती पीपीटी नाही, प्रेसिपिटेटचा शॉर्टकट आहे हा पीपीटी. हा अवक्षेप खाली तयार होतो, पांढरा पांढरा असा कापसासारखा खाली येतो. अवक्षेप या शब्दाचा अर्थच आहे खाली जाऊन बसणारा. आणि दुसरा असतो वायू, ते हवेमध्ये रिलीज होतात ते. आता रासायनिक समीकरणाचे संतुलन करणे हे खूप सोपं आहे. उगाच त्याला एवढं कॉम्प्लिकेट करून टाकलेलं आहे. अभिक्रियाकारके डाव्या बाजूला आणि उत्पादिते उजव्या बाजूला, अणुसंख्या 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 अणुसंख्या, हे तुम्ही सगळं भरा. माहितीचा तक्ता आहे हा. असंतुलित समीकरणाला संतुलित करायचं म्हणजे काय करायचं बघा, पायरी पायरीने करायचं. आता आपल्याला इथे एक रासायनिक समीकरण दिलेलं आहे, आपण हे इथेच सोडवू, लगेच सोडवू. तर मला याच्यासारखी काय मस्तच गोष्ट नाहीये आपल्या पुस्तकामध्ये. हा रंग NaOH plus H2SO4 will give you Na2SO4 plus H2O. Sodium hydroxide plus sulfuric acid will give you sodium sulfate plus H2O. असं हे शाब्दिक उदाहरण आहे. आता मी तुम्हाला द्रव्य अक्षरेचा नियम सांगितला होता. डाव्या बाजूला असलेल्या सगळ्या अभिक्रियाकारकांची टोटल जेवढी आहे तेवढीच्या तेवढी इकडे यायला पाहिजे. जेवढे लोक नदीच्या या किनाऱ्यावरती बसलेत त्या सगळ्यांना त्या बोटीमध्ये बसवून ॲरो मधनं उजवीकडे आणायचे. एक पण सुटला कामा नाही पाहिजे. एक इकडे एक्स्ट्रा आलाय तिकडे नाहीये असं नाही व्हायला पाहिजे. जेवढे लोक इकडे तेवढे सगळे तिकडे जायला पाहिजे, त्यालाच बॅलन्स इक्वेशन म्हणतात. इकडे एक Na आहे, इथे 2 आहे, मग मला याला 2 करावं लागेल ना, तरच हे 2 Na आणि हे Na2 बॅलन्स होतील. आता SO4 हा एक ग्रुप आहे, इथे पण SO4 हा एक ग्रुप आहे, हा बॅलन्स झाला. H2 आणि आता इथे 2 OH, OH आणि खाली OH, हे 2 OH ग्रुप आणि हा H2. म्हणजे काय काय उरलं आता माझ्या डाव्या बाजूला? H2 उरला आणि 2 OH उरले. आता इथे मला काय मिळालंय? H2O, H2 आणि O म्हणजे हे, आणि अजून पण H2O म्हणजे मी याला बॅलन्स करून टाकलं समजा आणि 2 H2O केलं तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का बघा मला. आता मी ही रासायनिक अभिक्रिया
बॅलन्स केलेली आहे. आता फक्त इथं नंबर लिहिते. आता तुम्ही चेक करा की ही इक्वेशन बॅलन्स आहे का. कसं चेक करायचं? जेवढे लोक डाव्या बाजूला तेवढेच लोक उजव्या बाजूला आहे का एवढंच चेक करायचं आपल्याला. ते झालं की रिॲक्शन इज बॅलन्स्ड. चेक करूया. 2 Na2 बॅलन्स्ड. H2 इथे एक H2 तो आपण नंतर बघूया. SO4 ग्रुप एक SO4 ग्रुप बॅलन्स्ड. मग काय उरलं? OH 2 OH आणि हा H2 आणि OH गेले की 2H2O म्हणजे 4 हायड्रोजन झाले का बघा. हे 2 हायड्रोजन आणि हे 2 हायड्रोजन म्हणजे 4 हायड्रोजन 2 दुणे 4 बरोबर. आणि येस मॅम. हा ऑक्सिजन 2 वेळा म्हणजे 2 ऑक्सिजन झाले बॅलन्स. सोपं आहे हे. आपण सगळे इक्वेशन सॉल्व्ह करू खालच. येस मॅम. एक एक करून करू. तुम्हाला इथे हे जे दिलंय ना हे स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. मूलद्रव्य कोणती आहेत? सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर. याची अणुसंख्या किती? 1 5 3 1. किती अणू आहेत ह्याच्या अभिक्रियेमध्ये? सोडियमचा 1 आहे आणि उजवीकडे किती आहेत? 2 आहेत. जे आपण केलं तेच. इकडे ऑक्सिजन किती होते? आता मला परत हे सगळं खोडून टाकायला लागेल. आता अणुसंख्या मोजा. इकडे सोडियम 1 आहे, इकडे 2 आहेत. हे यांनी लिहिले 1 आणि 2. ऑक्सिजन किती? 4 आणि 1 5. इथे किती आहे? 4 आणि 1 5. 5 आणि 5 हे बॅलन्स्ड आहेत. हायड्रोजन 3 किती आहेत? 2 आणि 1 3. आणि इकडे किती आहेत? 2 म्हणजे इम्बॅलन्स्ड. सल्फर इकडे 1 इकडे 1 बॅलन्स्ड. हे इम्बॅलन्स्ड. मग तुम्हाला आता कोणाकोणाला बॅलन्स करायचंय? सोडियमला करायचंय आणि हायड्रोजनला करायचंय. मग आता तुम्हाला त्याला एक एक टप्प्यामध्ये त्यांनी सांगितलंय, कन्फ्यूज करून टाकलंय. सुरुवातीला 1 गुणिले 2 गुणिले 2 हे सगळं तुम्ही आरामात वाचत बसा. मी तुम्हाला जे सांगितलं ते सगळ्यात सोपं आहे आणि सगळ्यात प्रॅक्टिकल आहे. हे स्टेप बाय स्टेप त्या लोकांसाठी ज्यांना हे समजणार नाही जे की आपण केलं. जे आपण केलं ते फास्ट आहे. या सगळ्या प्रक्रियांच्या पुढचा टप्पा बघा. यांनी पण तेच केलंय. 2 NaOH plus H2SO4 will give you Na2SO4 plus H2O. तीच अभिक्रिया आहे का? चला, संतुलित आहे की नाही चेक करायचं. बरोबर आहे ना? इकडे 2 इकडे 2 इकडे SO4 इकडे SO4 जे आपण केलं तेच केलं. चला आता आपण ही अभिक्रिया बॅलन्स करूया. हे तुम्ही मला सांगायचं. हे सोडवायचे आपल्याला आता. लेट अस सॉल्व. Na2 plus H2 will give you NH3. बॅलन्स्ड आहे का? नो मॅम. काय गडबड आहे? हायड्रोजन किती आहेत? 2. इथे किती आहे? 2 1. मग काय करावं लागेल? मॅम यांच्या अलीकडं 2 लिहावं लागेल. इकडे का? इकडे तिकडल्या साईडला. म्हणजे रिएक्टंट उत्पादितांमध्ये. हा, आता 2 नायट्रोजन झाले, 2 नायट्रोजन झाले. हायड्रोजनचं काय पण? आता हायड्रोजन किती झालं? 3 दुणे 6. 6. मग आता इथे किती? 2च आहेत. तिथे 3 लिहायचं मॅम. करेक्ट. झालं की नाही? 3 दुणे 6 हे झाले 6. येस मॅम. 2 इंटू. सो सिंपल. सोपं आहे की नाही? हो मॅम. कॅल्शियम क्लोराइड CaCl2. सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. कॅल्शियम सल्फेट CaSO4. प्लस HCl. हायड्रोजन क्लोराइड म्हणजे HCl ना. चला बॅलन्स करा. CA1 CA1 मध्ये मी एरो नाही काढला.
Cl2 Cl1 आहे. H2 मॅम याच्या अलीकडनं 2 लिहायचं. दोन Product H मध्ये. झाले आणि Cl2 झाले आपोआप बॅलन्स. बाकी सगळं बॅलन्सडच आहे. बरोबर की नाही? येस मॅम. येस मॅम. अशा पद्धतीने तुमच्या रिएक्टंट्स मधनं जे प्रोडक्ट मिळतात त्याला तुम्ही आरामात बॅलन्स करू शकता आणि हे खूप सोपं असतं. आता रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. संयोग अभिक्रिया म्हणजे कॉम्बिनेशन रिएक्शन. काही रिएक्शन्स मध्ये 2 ते 3 रिएक्टंट एकत्र येतात आणि एक प्रोडक्ट बनवतात. ते सगळे ऍड होतात. जसं आपला एक ग्रुप आहे. माझा आणि माझ्या मैत्रिणीचा मिळून आमच्या दोघींचा एक चांगला ग्रुप आहे. ग्रुप म्हणजे आम्ही दोघी जणींचा आमचं एक चांगलं बॉन्ड आहे. आमच्या बॉन्डमध्ये समजा आणखी एखादी तिसरी मुलगी आली, ती आमच्या सारखीच आहे. ती आम्हाला जॉईन झाली आणि आमची तिघींची आता चांगली मैत्री झाली. तर संयोग अभिक्रिया. आम्ही ऑलरेडी दोघी जणी होतोच की, आमचं चांगलं चाललं होतं. आम्ही चांगला अभ्यास करायचो एकत्र, प्रोजेक्ट करायचो एकत्र, काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही शेअर करायचो. आमच्या दोघींचं चांगलं बॉन्डिंग होतं. पण अजून एक मेंबर ऍड झाला तर संयोग अभिक्रिया झाली म्हणजे कॉम्बिनेशन. आमच्यामधला बॉन्ड तुटला नाही, ती आमच्यात ऍड झाली. दिस इज संयोग कॉम्बिनेशन. उदाहरणार्थ बघा, NH3 म्हणजे अमोनिया, ह्याच्यामध्ये तुम्ही हायड्रोजन क्लोराईड म्हणजे HCl टाकलं, काय झालं? NH3 ने HCl ला स्वतःमध्ये ऍड करून घेतलं. NH4Cl जर तयार झालं, अमोनियम क्लोराईड तयार झालं. ह्याचे कोणतेच जुने बंध तुटले नाही, पण नवीन लोक त्याच्यामध्ये ऍड झाले. ह्याला म्हणतात ऍडिशन, म्हणजेच काय? संयोग. त्याला ऍड करून घेतलं त्याने स्वतःमध्ये. जसं 2Mg आणि O2, 2MgO. मॅग्नेशियमची पीठ तुम्ही ह्याच्यावर धरली, कशामध्ये? ज्वालेमध्ये, म्हणजे एखाद्या बर्निंग कॅन्डलवरती धरली तर ती जळते आणि त्याची पांढरी भुकटी तयार होते. ती जळते ना, मॅग्नेशियम जळून त्याची मॅग्नेशियम ऑक्साईडची भुकटी बनते. म्हणजेच मॅग्नेशियम बरोबर ऑक्सिजन ऍड झाला. भुकटी म्हणजे काय? मॅग्नेशियम ऑक्साईडचा कॉम्बिनेशन आहे. ते खाली येऊन पडलं म्हणजे दोघांचं ऍडिशन झालं. सिंपल आहे ना. तसंच कॅल्शियम ऑक्साईड प्लस पाणी. कॅल्शियम ऑक्साईड मध्ये CaO, ऑलरेडी Ca आणि O ह्या दोघांचं चांगलं बॉन्डिंग आहे. त्याच्यामध्ये आता पाणी ऍड झालं तर काय झालं? CaOH ट्वाइस. ऑक्सिजन ऑक्सिजन 2 झाले, हायड्रोजन 2 होतेच, OH ट्वाइस, आणि याच्याबरोबर उष्णता पण बाहेर पडली. अशा पद्धतीने अनेक अभिक्रियांमध्ये फक्त संयोग होतो, ओनली ऍडिशन. नवे मेंबर जुन्या मेंबर मध्ये ऍड होतात किंवा कोणतेही 2, नवं जुन्या काय, कोणतेही 2 एकमेकांमध्ये चांगले मिक्स होतात आणि एक नवा प्रोडक्ट बनतो. दॅट इज ऍडिशन रिएक्शन. ठीक आहे. अभिक्रियाकारकांची संख्या किती आहे? प्रत्येक ठिकाणी 2-2च आहे. आणि उत्पादित किती आहेत? 1. आणि उष्णता, काही ठिकाणी उष्णता, पण ते काही उत्पादित नाहीये, ते बाय प्रोडक्ट आहे. भाग घेणाऱ्या अभिक्रियाकारकांच्या रेणूंची संख्या ही तुम्ही मोजायची आणि लिहायची. जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेला आपण संयोग म्हणतो, जे आपण ऑलरेडी आतापर्यंत पाहिलंय. आता आहे अपघटन. अपघटनचा अर्थ आहे डिकम्पोजिशन. एक मोठाच्या मोठा रेणू आहे, त्याला तुम्ही ब्रेक केलं, त्याचे तुकडे 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 होणार. उदाहरणार्थ पिझ्झा खाल्लाय का तुम्ही लोकांनी? मॅम. नो. मग आपण आता उदाहरण घेऊया. काय असतं ज्याला आपण असं तोडून तोडून खातो? काय असेल? बरेच वेळेला मी तुम्हाला सांगते, पिझ्झा हा असा गोल असतो, तसे तुकडे तुकडे करून आपण छोटे छोटे पीसेस करून खातो. असं आपण एखादी जी नॉर्मल फूड, पुरणाची पोळी घ्या यार, पुरणाच्या पोळ्या तुम्ही असे छान तुकडे तुकडे करता की नाही, 2 भाग 3 भाग 4 भाग. एखादी पोळी सुद्धा तुम्ही अर्धी पाडता, चतकर वाढता, बरोबर ना? एका मोठ्या भागाचे तुम्ही छोटे छोटे तुकडे करता, म्हणजे तुम्ही त्याला ब्रेक करता, बरोबर ना? आणखीन एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगते मी. ऊस बघितलाय तुम्ही? ऊस, मोठ्याच्या मोठा ऊस असतो, त्याचे मध्ये मध्ये सेक्शन दिसतात. तुम्ही त्याला कापलं की काय होतं? मोठ्या ऊसाचे छोटे छोटे खांड तयार होतात, म्हणजे यू आर ब्रेकिंग इट. एक मोठा ऊस एक खूप मोठा मॉलिक्यूल आहे, म्हणजे छोटे 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 पार्ट्स केले.
तुम्ही त्याला ब्रेकडाऊन केलं, तुम्ही त्याला डिकम्पोज केलं. अपघटनचा अर्थ आहे कापणं, म्हणजे अपघटित करणं. त्याला डिकम्पोज करणं म्हणजे खराब नाही करणं, तोडणं. सोप्या भाषेत छोट्या लेवलला समजलं तर त्याला तोडून टाकणं. आता विभाजन करणे. विभाजन, राईट, चांगला शब्द आहे. बघा, समजा साखरेचा एक रेणू आहे, हा खूप मोठा रेणू आहे साखरेचा, C12H22O11. ह्याला तुम्ही फक्त उष्णता द्या तर काय होईल, कार्बन वेगळे होतील आणि पाणी वेगळं होईल. आणि हा प्रयोग तुम्ही घरी करून बघू शकता. साखर असते की नाही आपली, साखर स्टीलच्या चमच्यावर धरायची आणि त्याला तुम्ही गॅसवर धरा किंवा मेणबत्तीच्या डोक्यावरती धरा, म्हणजे डोक्यावर म्हणजे फ्लेमवर असं धरून ठेवा. आणि बघा काय होतंय, थोड्या वेळानंतर ती साखर विरघळेल नाही, वितळेल. विरघळणार कशात, पाणी नाहीये, वितळेल म्हणजे ती लिक्विफाय होईल, सॉलिड होते की नाही. सॉलिड म्हणजे स्थायीभूत न द्रव अवस्थेमध्ये, कारण तुम्ही त्याला आता वितळवताय, गरम करताय. थोड्या वेळानंतर ती घट्ट होईल, काळी होईल, चिकट. म्हणजेच त्यातलं पाणी सगळं उडून गेलं आणि कार्बन काळ्या रंगाची, कुठे ती गोरी साखर जी आपण चहात घालतो, कुठे तो काळा ठिपका जो त्या पेपर त्या ह्याच्यावरती आलाय, तुमच्या स्पून वरती आलाय, तो कशामुळे आलाय, त्याच्यात कार्बन आहे. म्हणजेच काय, तुमच्या त्या मोठ्या रेणूला तोडलं तुम्ही उष्णता देऊन आणि कार्बन वेगळा केला आणि पाणी ते उडून गेलं. जे अडकलं त्याच्यामध्ये चिकट झालं. ठीक आहे. ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो, त्यापासून 2 किंवा अधिक उत्पादित मिळतात, त्याला आपण अपघटन असे म्हणतो. आता अपघटन ह्या अभिक्रियेची पण उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. कॅल्शियम कार्बोनेट उष्णता, कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 गॅस. मी म्हणतो ना, गॅस वर दाखवतात आणि प्रेसिपिटेट खाली दाखवतात. H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड, ह्याला तुम्ही उष्णता दिली तर काय होईल, H2O वेगळा, O2 वेगळा. ह्या दोनही अपघटन अभिक्रिया आहेत. मोठ्या रेणूमधून छोटे रेणू बनवणं. आता H2O ला सुद्धा तुम्ही ब्रेक करू शकता. H2O म्हणजे पाणी. ह्या पाण्याला, आम्लयुक्त पाणी, त्याच्यात किंचित ऍसिड घातलं की याला विद्युत अपघटन म्हणतात. म्हणजे विद्युत इलेक्ट्रिसिटीमुळे पाण्याचं अपघटन होणं. त्या सोल्युशन मध्ये हायड्रोजन एका बाजूला, ऑक्सिजन एका बाजूला, असे 2 वायू रिलीज झालेले आपल्याला दिसतात. पाणीच ब्रेक होत असतं, पण त्याच्यासाठी मदत करतो आपण, किंचित त्याच्यामध्ये ऍसिड घालतो, त्याच्यात आयन्स बनतात ना. आयन्स मिळाले, तयार झाले की आपला जो सर्किट आहे तो कम्प्लीट होतो आणि पटकन त्याची रिॲक्शन फास्ट होते. त्याला विद्युत अपघटन असं म्हणतात. ठीक आहे. आता आपल्या आजूबाजूला जे डिग्रेडेशन होत असतं, उदाहरणार्थ एखादा कुत्रा किंवा एखादा प्राणी रस्त्यावर मरून पडलेला असेल तर काही दिवस तिथं खूप घाण वास येतो, त्याला डिकम्पोजिशन म्हणतात, बरोबर ना. डिग्रेडेशन, त्याची सगळी बॉडी, त्याचे सेल्स, त्याच्या अंगातलं ब्लड, त्याचे केस, सगळं गायब होऊन जातं. कुठे जातं, डिकम्पोज होतं, निसर्गामध्ये विरून जातात. ते काही त्यातले गॅसेस बाहेर पडतात, काही जमिनीमध्ये जातात, काही कुठले कुत्रे बित्रे काय खातात, पण सगळं गायब होतं, फक्त हाडं उरतात, बरोबर ना. म्हणजेच काय, विघटन म्हणजेच डिग्रेडेशन. आज आपण पहिल्या 2 अभिक्रिया बघितल्या, विस्थापन आणि डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे दुहेरी विस्थापन. इथून आपण आपला पुढचा पार्ट पुढच्या वेळेला करूयात. तुम्हाला समजलं का, आज आपण जे काही बोललो ते तुम्हाला बऱ्यापैकी समजलं? सोपं कसं, येस मॅम. किती छान धडा आहे हा, काही टेन्शन नाही याच्यामध्ये आपल्याला. चला भेटूया पुढच्या वेळेला. आपण आज झोपून जाऊ, आता 9:30 वाजले, बराच अभ्यास केलाय आपण. गुड नाईट मॅम. बाय, गुड नाईट. येस मॅम, बाय, गुड नाईट. गुड नाईट. टेक केअर.